जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकण MH06. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे असंच रानात फिरायला. आज मला टाईम भेटला, म्हटलं आज ब्लॉग झालाच पाहिजे. तर आज आम्ही जाणार आहे रानात. तर माझ्यासोबत पाहू शकता अंशुल गोळे आणि हा ओमकार जंगम. तो सध्या गर्लफ्रेंडसोबत बिझी झाला आहे. तर मित्रांनो, असंच तुम्ही पुढे बघत राहा. तुम्हाला पुढे भरपूर काय काय बघा भेटेल. आणि आमच्यासोबत बघू शकता राजेश साटम, बघा 220 बॉय. हे देखो मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत अजून एक मित्र जोडलेला आहे. तो पण 220 बॉय आहे. तो आलाय मस्तपैकी गॉगल बिगल लावून. तो आता ऊन भरपूर पडले ना, तर आता आलाय गॉगल लावून. तुम्हाला दाखवतो मी. तो बघा बघू शकता तुम्ही. बघू शकता. हा बघा आलाय. ते बघा त्याला पडलेले आता 10 रुपये भेटलेले आहेत. बघा तर गाईज, आता आम्ही चाललोय रानात फिरायला. आता आम्ही ते 10 रुपयाचं काहीतरी खाणार. ते आम्ही त्याला एकट्याला देणार नाही. तर तुम्ही आमच्यासोबत असंच पुढे बघत राहा. तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटेल. असंच. तर गाईज, आता आपण आलेलो आहे जंगलात. कॉरी तर गाईज, ही आमची कॉरी आहे. आणि आम्ही चाललोय पुढं. अजून पुढं खूप काही बघण्यासारखं आहे. ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. चला. पार्टेकोणला जायचं ना आपलं. पार्टेकोण कुठे बाळा? कोंडा. ते काहीच गाडी आपण लावलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता पार्टीकोणला जात होतो. पण जाता जाता मला एक आठवले. आमच्या इथे एक हिडन प्लेस आहे. ते तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला नक्की आवडेल. चला मग हिडन प्लेस दाखवतो तुम्हाला. एन्जॉय करा. हा, त्या हिडन प्लेसचं नाव पण घ्यायला पाहिजे. काय राजन? काय तुला माहित नाही? तू आवडत असेल रांजण गावाला तर तुम्ही पाहू शकता, ही आपली हिडन प्लेस आहे. आपला एक छोटासा डॅम असतो, तशाच प्रकारचा हा आपला हिडन प्लेसचा हा धबधबा आहे छोटासा. तर मित्रांनो, आम्ही इथं लहानपणी पोहायला यायचो. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी एकदम पोहण्यासाठी ठिकाण आहे. आम्ही शाळेत जेवायच्या सुट्टीत पळून यायचो आणि इथे यायचो आणि पोहायचो, मस्त एन्जॉय करायचो. आणि परत मग इथनं ओले कपडे घेऊन घरी जायचो. परत घरी ओरडे खायचो. तर काहीतरी मजा एक वेगळी होती. नाही त्या आधीची मजा खूप वेगळी होती. तीच मजा तुम्ही मुंबईमध्ये करू शकत नाही. ती मजा आपण गावामध्येच करू शकतो. तर हे आपला बघू शकतो तुम्ही, रांजण हा धबधबा. चालत्या गाडीतनं चावी काढून घेतलेली आहे. तर बघू, येऊ दे वाटे, आम्ही पुढे येऊ शकत नाही. गाडी बंद पडली. काय माहिती असतंय वरना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे किती जंगल आहे, घनदाट जंगल.
हे फक्त कोकणातच आहे, बाकी मुंबईमध्ये तर तुम्हाला नाही दिसणार बाळा. गाईज बघू शकता इथं फोटो काढायला पण चांगली जागा आहे. तर मित्रांनो या जंगलात कधी कधी वाघ येतात आणि भरपूर प्राणी आहेत त्या जंगलामध्ये. माकड आहेत, मोर आहेत, अजून भरपूर यांची तुम्हाला नावं पण माहीत नसतील ते प्राणी आहेत. पुढं पण बघू शकता तुम्ही. आता जिथे नेटवर्क कमी असतं तिथेच मजा भरपूर येते. अरे नेटवर्क मात्र काहीच नाही इथे, पण सुख आणि आनंद खूप आहे आपल्या. आता आपण आलेलो आहे लोहारे खोंड्या. तर लोहारे खोंड्यातून अजून वरती जायचं आहे आपल्याला. आणि हे गाव अजून त्या साईडला पण एक वाडी आहे आणि इकडे एक वाडी. अपने को जाने का है पार्टे को काय स्टन बघू शकता तुम्ही, एक नंबर. आणि इथे वॉटरफॉल हे बघू शकता तुम्ही. तर चला जाऊया आपण. तुम्ही दादा पाय काढू. मी ऐकून घेऊ काय रे कुठतील तरी राय करते हे ना. राय मी लवकर ऐकून घेतो, आपले पण व्लॉग येणार. इकडचा रस्ता झालाय, नाही तर रस्ता किती खराब. पहिला रस्ता लय खराब होता. पहिले आधीच्या एकदम आधी गाड्या बिड्या यायच्या भरपूर. आता गावात कोण नाही, कोण नसल्यामुळं गाड्या पण येत नाहीत. आणि पण बघू शकता रस्ता. माणसं गेली छोटी मोठी मुंबईला गेली. मुंबई आपल्या गावाकडे लक्ष द्या. पैसा कमवायला पैसा. गाव इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, गावाकडे लक्ष पाहिजे. जंगल बघू शकता, जंगल पुढं भरपूर काय भारी आहे बघायला. तर जाऊ फोटो काढू आता एक मोठा टन आहे इथं पुढं. इथं जाणार रे टन तो. हा बघ हाच आहे. किती दिवसांनी आलो. हा हाच मोठा टन आहे एकदम. फिरव 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 फिरव. गाईज इथं जास्त करून दरड वगैरे कोसळण्याची भीती जाम आहे. एकदम गार वातावरण आहे मस्त पैकी. बघ ना गार वाटते एकदम. आता तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून तुम्हाला गार नसेल वाटत, आम्हाला गार नसेल खूपच काळजी होता. गाईज आता आलेलो आहे, हे बघू शकता तुम्ही. एकदम डोंगराच्या टॉपला आलो आम्ही. डोंगराच्या टॉपला हे बघू शकता. भारी आहे. फोटो काढू इथं. हा बघा हे काय एक नंबर आहे ना रे. काही नाही, वरती गाव आहे. संपलं, वरती गाव आहे. फोटो काढायचे. ओमकाराचा फोन एक नंबर आहे माहितीये काय. तर सांग आपण कुठं आलोय. सांग आपण कुठं आलोय. आता आपण आलेलो आहोत पाळटेकोणच्या गावात. पाळटेकोणचं गाव पुढे आहे वरतीच आहे आणि आपण थोडंसं 5-10 मिनिटं खालच्या रोडला. 5 नाही 2 मिनिटं. हा 2 नाही 1 मिनिट. आता आपण इथून बघू शकता हा खालचा गावठाणातलं व्ह्यू. गावठाण, लोहारमाळ, पोलादपूर वगैरे सगळं हा व्ह्यू बघू शकता आपण. अंशुल जरा पुढे जाऊन दाखव ना खाली. आणि मी गेलो मग
आता नाही जात, तुला धरतो, तुला गाडीला बांधतो, रशी बांधतो तुला. तिकडनं आपल्याला इतकं दिसणार नाही, झाडांमुळे इतकं दिसू शकत नाही आपल्याला. सुनत बघ इकडनं गाडी दिसत जाताना. तर गाईस तो आहे लॉर्मलच आहे ना रे. आणि इकडे काय आहे, बालाजी हॉटेल. इकडे खाली गावचं नाही. आपण मग इकडून आला ते बघ, दिसतं का रोड? हा बघ रोड दिसतो का असं आपण. हा इकडे हे मधला पट्टा आहे तो गावठाणाचा पट्टा आहे, आपल्याला दिसणार ना. धबधबा यायलाच पाहिजे, मेन धबधबा आहे. ए ओमकार ऐक ना, गाडी धू का इथं नको गाडी खाली उतरवायला गाडीची नाही आता येताना बाहेर नाही येणार. तर मित्रांनो बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे. यश साळुंके, यश साळुंके 009 आणि फोटोग्राफर ओमकार जंगम, ओमी जंगम. झुमनी काढायची फोटो. लका ललितदा आपल्या बाहेर ठिकाणी आलोय आणि ही आपली गाडी ब्लॅक घोडा आहे, घोडा आपला. एक नंबर व्ह्यू आहे इकडं. तुम्ही पण या इकडं, पण इकडे येऊन कचरा वगैरे करू नका, बरोबर ना? तुम्हाला यायचं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला मी ऍड्रेस सांगतो. नाही तर मी येतो पोचवायला. मजा आली. अंशुल गोळे काय म्हणताय? अंशुल गोळे नाचा जरा. माग पहाडो मे आकाश साळुंके आमच्या सोबत पाहिजे होता, बारका बंट्या. आम्ही त्याला मिस करतोय. लय झोपलाय घरी झोपलाय, नाईट वरनं आलाय आणि झोपलाय घरी मस्त पैकी तो. हे बघा ही दोघं आत्ता आलेले आहेत आमच्या सोबत. कुठे विमान? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्हाला तुम्हाला दिसला तर तुम्ही नक्की सांगा आम्हाला. अरे कुठे आहे हा बघ? बघा गेला. तर गाईज आता 3 गाड्या आहेत आणि 6 माणसं आहेत. बघा यांना जाऊ दे. तर गाड्या बंद न्यायच्या, पूर्ण उतरणार आहे खालपर्यंत. तर गाड्या पूर्ण बंद न्यायच्या, बघू कुठपर्यंत जातात गाड्या. ब्रेक मारावा लागणार हो तुम्हाला. कॉरी आपण आलेलो आहे कॉरीमध्ये. हा कॉरीचा वॉटरफॉल. शूट करायचं काय? फोटो काढायचे का? फोटो काढायचे. इथनं नाही जाणार दादा, हे झाडझुड होईल सगळं. पोरांनी गाड्या टाकल्यात आत. हे बघा पोरांनी गाड्या आत टाकलेल्या आहेत. आपण जाऊ आत इथनं. गाडी धुतोयस? थोडं पाणी वाटतं. आपण ही क्वीन धुवत आहोत आणि हे आहेत पोरं इथं फोटो काढायला. तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवून झालेला आहे कोकणातला निसर्ग. तर आता आम्ही इथेच थांबतोय, आता इथेच एंड करतोय आम्ही ब्लॉग. मित्रांनो आमच्या व्हिडिओला तुम्ही असंच प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असा प्रतिसाद द्या आम्हाला. आमचं चॅनल अजून आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता इथेच थांबतो मी. बाय बाय, गुड बाय, जय शिवराय.